हॅलो यूट्यूब फॅमिली, चित्रास फूड अँड जर्नीमध्ये स्वागत आहे. आणि हे आहे परवल. तर ही परवलची बघा, ही तोंडलीसारखी भाजी असते, पण तोंडलीची प्रजाती छोटी जरा असते आणि ही जरा मोठी आहे. आणि अगदी चविष्ट ही भाजी होते. आणि मी बहुतेक लहानपणी ही खाल्ली होती. तर ती एक चव माझ्या अशी एक डोक्यामध्ये आहे की अशाच पद्धतीने करूया. तर हे आहे एक पारंपरिक मसाला आहे, पचपुरन मसाला बोलतात त्याला. म्हणजे 5 प्रकारचे जिन्नस त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. तर आता ही परवल क्लीन कशी करायची हे तुम्हाला मी दाखवते. तर हे आहे बघा, अशा पद्धतीने मी चाकूनेच हे सगळं ह्याचं कवर हलका हलका काढते. मी जास्त काय काढणार नाही आहे, कारण मला ते थोडंसं कुरकुरीत जरी लागलं थोडंसं तरी मला आवडतं. तर तुम्हाला जर पूर्ण स्किन काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. पण हे मी सुरीनेच फक्त असं एकदम असं वरच्यावर काढून घेते. आणि हे सगळे आपण पडवळ अशाच पद्धतीने करणार आहे. तर चला सगळेच आपण ह्याच पद्धतीने सगळं काढून घेऊया. आणि हे बघा, मस्त अशी साल काढलेली आहे. तर साल मस्त काढून घ्यायची, कारण साल ठेवायची नाही, त्यामुळे जास्त तुरटपणा येईल त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने सगळंच आपण जे परवल आहे त्याचं आपण साल काढूया. आणि ह्याला परवलमध्ये पण दुसरी एक पडवळ पण बोलतात, ती मोठी असते, लांब सडक असते, ती सापासारखी अशी दिसते. तर ही आपली छोटी, ह्याला परवल बोलतात. तर हे अशा पद्धतीने सगळं घेतलं आणि मी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी स्वतः एका व्यक्तीपुरतं आपलं असं बनवते, तरी ह्याच्यामध्ये 2 व्यक्ती आरामात खाऊ शकतात. तर सगळं साले आपण सोलून लगेचच आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपलं होऊन जाईल. तर हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर हे बघा, मस्त असं सगळं स्वच्छ झालेलं आहे. तुम्ही बघितलं मी पाण्यामध्ये आता हे 1-2 पाण्याने मी जरा धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कापायचे आहेत. तर व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर आता मी हे बघा, मस्त असं दोन्ही बाजूने साईडचे कट केलेलं आहे. मध्ये असे कट करून बारीक 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 असे कारलेला जसे आपण चीर देतो त्याचप्रमाणे आपल्याला हे चीर द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळंच आपल्याला असं कापून घ्यायचं आहे. आणि मस्त असं पाहिजे तर पुन्हा एकदा आपण त्याला पुन्हा पाण्यात टाकूया, कारण म्हणजे व्यवस्थित अजून स्वच्छ होईल. असं ह्याला काय, आता एकदा वरचं क्लीन केलं तरी धुवायची काही गरज नाही तरी पण. आणि मी बिया सकट घेतलेला आहे. जर तुम्हाला बिया स्किप करायच्या असेल तर तुम्ही करू शकता, पण मी बिया घेतलेल्या आहेत, मला आवडतात खाण्यासाठी. मी कारल्याच्या सुद्धा बिया घेते. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं लांबीला कापायचं तर तुम्ही लांबीला सुद्धा कापू शकता. आणि आता मी हे असं बारीकसुद्धा घेतलेलं आहे, लांबसुद्धा कापून दाखवले तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपल्याला हातावर सुद्धा, आणि कवळे आहे विशेष म्हणजे, खूप छान झालेलं आहे हे कटिंग करून. तर आता आपण ह्याच्यासाठी मसाले काय काय घेतलेले आहे. तर कांदा घेतलेला आहे, आणि ह्याच्यासाठी मी मसाला काय घेतला, लसूण, कांदा, हिरवी मिरची, मीठ असं घेतलेलं आहे मसाला. आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे पचपुरन मसाला. आपले बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते, म्हणजे व्हिडिओ येत होते पण आपण लाईव्हवर जास्त असायचो. तर आता आपण व्हिडिओसुद्धा हे करणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कारण हे बघा, असे मस्त ह्याच्यामध्ये हिरवी मिरची उभे, तुमच्या तिखट तुम्हाला चवीनुसार घ्यायचे, आणि 5-6 लसूण पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला. तर अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं आहे. तर खूप छान असं हे झालेलं आहे. आता हे कापलेलं जे आपण परवल घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पाणी ह्याच्यातलं काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. आणि आता आपण उभे काप जे केलेले आहेत तो कांदा आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेतोय. आणि अप्रतिम लागणार ही वेगळी पद्धत आहे, पण अशा पद्धतीने नक्की करून बघा, कारण त्याचं असं आहे की भाजी भरपूर होते आणि चविष्ट होते. कारण कांद्याचा जो मॉइश्चर आहे, आणि परत त्याच्यामध्ये जे आपल्याला पाणी बिलकुल आपण टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये. आता आपण सगळे मसाले टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकले, खडे मीठ टाकलेले आहेत, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि अप्रतिम चविष्ट होणार आहे, कारण हे सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर याला थोडंसं 1-2 मिनटं मी मॅरिनेट करणार आहे. थोडंसं लसूण टाकलेलं आहे, 2-3 पाकळ्या. आणि आता आपला जो मसाला जो आहे तो 5 प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स आहे, त्याला म्हणतात पचपुरन मसाला. तर हे बघा, कलर किती अप्रतिम आहे त्या मसाल्याचा, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी हळद वगैरे सगळं आहे. तरीसुद्धा आता आपण थोडीशी हळद तेलामध्ये नंतर टाकणार आहे. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. भांडं जरा रुंद घ्यायचं होतं. तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, आणि थोडा वेळ एक मॅरिनेट करून इतर कामं काय असेल ते आपले करून घ्यायचे. आणि लगेचच आपल्याला ह्याला फोडणी द्यायचं आहे. हे छानपैकी आता मिक्स करून घेते. आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकू शकता तुम्ही, पण टोमॅटो हे आत्ताच नाही टाकायचे, जेव्हा आपण भाजी फोडणी देऊन झाली आणि आता एक स्टीम देणार आहे त्यावेळी त्याच्यावरती टोमॅटो फक्त ठेवायचे, त्याच्यात मिक्स नाही करायचे. आणि मग शेवटी एकजीव करायचं आहे, तर लगेचच नाही. तर आता आपण काय केलेलं आहे, ही ठेवलेली आहे कढई. आता आपण ही कढई ठेवलेली आहे, आणि ही भाजी कमीत कमी 2 व्यक्तीला आरामात होऊन जाईल. तर आता आपण काय करणार आहे, ही कढई जरा तापेपर्यंत थोडंसं वाट बघूया. आणि लगेचच आपण
फोडणी द्यायला घेऊया. तर कढई तापल्यानंतर आपण लगेचच आपण ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तर थोडा वेळ थांबूया, 1-2 मिनटं थांबूया कढई तापेपर्यंत. आणि कढई तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं तयार केलेलं सगळा मसाला आहे, कशा पद्धतीने हे करायचं. आता हे झालेलं आहे आपलं, ड्राय झालेलं आहे कढई. तर आता आपण लगेच तेल टाकलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं. आता फोडणीमध्ये तुम्ही काय काय टाकाल, तर मोहरी तर आता बघूया. कारण काय झालेलं आहे, हा थोडासा मध्ये स्किप झाल्यामुळे मी माझं स्वतःचं रेकॉर्ड टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता असं टाकायचं होतं आणि लसूण टाकायचं होतं, पण तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ही मिक्स केलेली भाजी टाकलेली आहे. आणि मध्ये तर स्किप झाल्यामुळे तो पार्ट मला हे झाला, मिस झाला माझा. तर आता मी थोडंसं हिंग टाकते आणि हिंग आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आपण. हळद टाकल्यामुळे काय होईल, चव छान येईल. पण तुम्ही फोडणी देताना लसूण, मोहरी, कढीपत्ता हे द्यायचं आणि मग हळद टाकायची. तर माझ्याकडे ते सगळं आता गोंधळ झाला माझा जरा, त्याच्यामुळे व्हिडिओ करतानाच थोडा गोंधळ झाला आणि तो स्किप झाला तो व्हिडिओ. मोहरी वगैरे टाकली नाही आपण त्याच्यात, मग डायरेक्टच भाजी टाकले. आणि भाजी टाकल्यानंतर मला आठवण आले की लसूण फोडणीला द्यायचं होतं, ते विसरले मी. तर तुम्ही बनवताना लसूण आणि मोहरी, कढीपत्ता हे फोडणी द्या आणि मग हिंग पण त्याच्यामध्ये मिक्स करा आणि लगेचच ही भाजी आपली हे करा, व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या. आता आपण पचपुरण मसाला लावलेला आहे, म्हणजे 5 प्रकारचे मसाले आहेत, त्याला ते चोळून घेतलेले आहेत, म्हणजे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. एक 4-5 मिनटं ठेवायचं आणि लगेचच आपण कांदासुद्धा एक लक्षात असू द्या, कांदा मी कच्चा टाकला आहे आणि कांद्याचं मॉइश्चर असल्यामुळे त्या भाजीला एक वेगळीच चव येणार आहे. आणि आता आपण लगेचच त्याच्यावर असं थोडासा मसाला टाकून घेतो आहे. आणि हा आहे आपला पचपुरण मसाला जो आहे, होममेड आहे हा, काही आपण विकत आणलेला नाही आहे. तर हा आपण स्वतः घरी बनवलेला आहे. म्हणजे मी एकदम बनवून आणते नेहमी, मला हे सगळे मसाले लागतात. तर हे बनवून आणलेलं मी स्वतःचं माझं मेजरमेंट दिलेलं आहे या मसाल्याला. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकलेली हळद टाकलेली आहे आणि आता थोडंसं झाकण ठेवून देऊया. एक 3-4 मिनटं आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवलं की पुन्हा एकदा बघूया आपण की वाफ आता हे झालेले. थोडं लसूण फोडणीत न दिल्यामुळे मी असंच वरून टाकलं, म्हणजे ते टेचून वगैरे ठेवला होता लसूण, पण फोडणीत राहून गेला. तर आता असंच वरून टाकलेलं आहे. पण भाजी अप्रतिम होणार आहे, कारण आपल्या मसाल्यामध्ये मोहरी वगैरे सगळा मसाला आहे. मोहरी आहे, जिरं आहे, अजून बरेच मसाले त्याच्यामध्ये आहेत. 5 प्रकारच्या मसाल्यामध्ये धने आहेत, बडीशेप आहेत, मेथी आहे, हे 5 अशा प्रकारचे त्याच्यामध्ये मसाले. त्याच्यामुळे आता हे मस्त परतून तो खमंग आहे ना, मस्त घरामध्ये दरवळतोय. आणि असं एकसारखं एकजीव करून घ्यायचा आणि पुन्हा आपण हे झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती मस्त असं. आणि 3 बॅचमध्ये ते मसाला एका वाटीत घेऊन 2 ते 3 बॅचमध्ये तो मसाला मी टाकणार आहे. तर हे बघा पुन्हा एकदा पुन्हा आता झाकण ठेवणार, म्हणजे तो एकदम सुगंधी अशी प्रत्येक बाईटला तो मसाला आपल्याला मिळणार आहे, म्हणजे प्रत्येक घासामागे आपल्याला मिळणार आहे आणि छान होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. मस्त असं सुंदर असं हे झालेलं आहे, छान असं. आणि आता वाफ दिलेली आणि आता आपला ही भाजी झालेली आहे आणि आपण एक जीव करून लगेचच आपण ताटावर घेतो. ही झालेली आहे भाजी, फक्त मिक्स करून लगेच आपण भाकरीबरोबर खायला घेणार आहे. झाले ही भाजी मस्त अशी झालेली आहे. आणि तो मसाला प्रत्येक बाईटला मिळणार आहे, कारण लोणच्यासारखे मसाले आहेत हे, लोणच्यासाठी आपण वापरला जातो हा मसाला. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी. साईडला बघा मध्ये मध्ये बुडबुड्या येतात, ते तेलाच्या येतात. खूप सुंदर असं झालेलं आहे आणि असं शाईन झालेलं आहे एकदम मस्त. तुम्ही कलर बघू शकता, हे बघा अगदी चविष्ट झालेली आहे ही भाजी, खूप सुंदर झालेली आहे. आणि शिजले छान, मेन म्हणजे शिजले छान, जशी आपल्याला हवी होती तशीच झाले. आणि चला आता सर्व करूया आपण आपल्या ताटामध्ये. तर ही आहे ज्वारीची भाकरी आणि ही भाजी. आणि ही परवलची भाजी कशी झाली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि एक वेगळ्या प्रांतातली भाजी केलेली आहे, म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बरेच असे ह्याच्यात बनतात. आणि हळूहळू आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आता ही बनायला लागले आणि छान वाटते, चव अप्रतिम झालेले. तर नक्की बनवून बघा. तर सगळ्यांना धन्यवाद. ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा.
आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी. तर ही बघा कलर एकदम अप्रतिम झालेला आहे, सुंदर अशी झालेली आहे. आपली परवलची भाजी ही तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि प्रत्येक भाजी जसे तुम्ही हे एपिसोड बघत राहाल तर नक्की मला कमेंट्स करा. आणि काय अजून तुमचे प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. आणि सुंदर भाजी झालेली त्याचं नक्की असं बनवून तुम्ही स्वाद घ्या. तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती चवीला ही भाजी बनते. थोडी वेगळी चवीला, महाराष्ट्र टच नाही, पण हा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असं चव आहे. तर नक्की बनवून